नराळे पाण्यात पावसाच्या कृपाशीर्वादाने शेतकरी उद्ध्वस्त, पहा शेतकऱ्याचा आक्रोश। सध्या पावसानं सर्वत्र धुमाकूळ घातल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काही क्षणातच मातीला मिळाला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसाने परिस्थिती बिघडवली आहे। खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले। याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील नराळे व वाघमोडे देवकाते नलवडे वस्तीवरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। अनेक जनावरे दगावली असून गोटे व चाऱ्याचे प्रचंड प्रमाणात नासधूस झाली आहे। शेतकरी आता टाहो फोडतायत न्याय हक्कासाठी। त्यांचा आवाज ऐकण्यासाठी कोणताही अधिकारी व राजकारणी त्यांच्या उंबऱ्यापर्यंत अद्यापही पोहोचला नाही। पंचनामे तर लांबच, पाहणीसाठी देखील कोणी फिरकलं नसल्याचं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे। आणि या शेतकऱ्यांचा आवाज अधिकाऱ्यांच्या नेते मंडळींच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आज सकाळी CBS न्यूज मराठीची टीम थेट पोहोचली आहे शेतकऱ्याच्या बांधावरती। विशेषतः करून या गावात पाऊसच पडला नाही अशी प्रशासनाकडे नोंद झाली आहे। पहा तुम्हीच, पहा या गावची धक्कादायक परिस्थिती। राम राम काय लय निवत उभारलाय पाऊस लय पडलाय का तुमच्याकडे? लय ना पाणी सध्या आत खाली शेतात जायला होय तोडायला सुद्धा परवानगी नाही। बर बर मका केल्या काय? मका आहे किती आहे मका? मका 1 हेक्टर आहे आमची। 1 हेक्टर मग सगळी पाण्यात आहे का? पुरी पाण्यात आहे बा, सगळी तोडलेले मोडलेले आहे असे पाण्यात आहे। सारं बांध फुल भरलेला आहे। हा आमची जवळ 1.5 हेक्टर 1.5 एकरच्या आसपास। बाजरी वगैरे दुसरं काय? 1.5 हेक्टर हा हा मग अवघड आहे राव। मग काय नुकसान भरपाई मिळाली का नाही अजून? कुठलं काय नाही होय कोण आलतं नाही पंचनामा करायला? नाही कोण आलं नाही? ते आता एवढं रस्त्यावर उभारलाय म्हणून म्हणलं काय निवांत आहे सगळं, गप्पा मारत उभारलाय। काय गप्पा काय चालू होते? पावसातच आहे ना, गप्पा कशाही झाली नाही पावसाच्या गप्पा होत्या दुसरं काय होतं? हैराण झाले पाऊस। हा म्हणजे या पावसानं आपलं पाक बिघडवलंय, त्याच्यावरच तुम्ही गप्पा मारत थांबला होता रस्त्याला। तर मला आम्ही जाता बघा म्हणलं 2 मामा थांबले तर रस्त्याला नेमकं काय चालू आहे विषय। मग मला वाटलं काय राजकारणाचं काय चालू आहे बिलो आहे का? पावसात आमचे कसेच राजकारण आले, आम्ही पावसात लागलो माणसं आमचे हाल उठले ना। हा म्हणजे तुम्ही शेतकरी आहे, तुम्हाला राजकारणाचं काय पडलं नाही। आजचा दिवस कसा जाईल ही सगळं आपल्या डोक्यात आहे। कशी जगवायची काय करायची, पाण्यात काय निघत नाही, हा पाण्यात काय निघत नाही, हा सगळं कुजून खातं जाईल। आता काय जनावर काय काय तुमचे? आता आमच्यात तुम्हाला सांगतो बघा, जर्सी हा 4 काय आहे ती, हा घोडी 2 हा आणि देशी गाय, हा देशी गायचं खोंड, बर म्हशीची रेडी, हा. ही जनावर आहेत। एवढे आहेत आता काय जगवायची कशी? मग आता याला चारा ही काय? आता काय ते आता काय आता काय इलाज नाही त्याला। काय तुम्ही काय केलं तर सरकारनं काय केलं तरच मदत होईल थोडंफार। जनावर आमची जगू शकत हा कशी जगायची व सांगायचे पाऊस काळ तर तुम्हाला सांगतो मी नुकसानकी करायला येऊन नुकसानकी, हा आणि तुम्हाला सांगतो नाही येणार म्हणजे जाऊन नुकसानकी। शेतकरी जगायचा कसा? नाही पण ती शेतकरी ही सरकार 2000 रुपये देते की 2000 रुपये काय तर खात्यावर पडते की? आता महिने झाला आता मोदीच तेवढं पडते आता। हा ते बी 2003 महिन्यात बर ते काय सध्या लवकर कुठलं मग तेवढ्यावर काय होत भागत नाही? तेवढ्यावर कसं बघायचं सांगा? जनावर एवढी बक्कळ आहेत म्हणल्यावर तेवढ्यावर बघायला हा, का? हा. मग बाजारला गेलं तर तुम्हाला सांगतो पिशवीत 400-500चा बाजार येत नाही। हा मग काय कर शेतकरी जगायचा का? हम्म, आणि हे आमचा आहे डोंगर भाग, हा 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 ही काय तुम्हाला सांगतो खडकाळी आहे, कुठलं गाव आहे? ही नर्याळ। नारळ आहे हा हा म्हणजे ते सांगोल्याची शेवटचं गाव आहे। शेवटचं गाव। हा हा म्हणून कोण अधिकारी येत अरे नाही काही आमची कोणी दखल घेत नाही साहेब। हा 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 अडचण आहे मग। बरं बरं आता काय अपेक्षा काय आहे तुमची सरकारकडनं? आता काय सरकार आहे बघा, त्यांच्या जनावर जगायची हा बरं काय परिस्थिती आहे पावसाची? पावसाचा आता 15 महिना झाला रोजच चालू आहे पाऊस इकडे। बर पावसामुळे कुठलं काम नाही, जनावराला चारा नाही काय नाही, हा असं सगळी जनावर चारा सुद्धा घाला येणार झालाय। बर रानात पिकाय ती काढा येणार, ती बर रानात जायलाच येत नाही। पिकं काय काय येते आता? आता त्या मका आहे, त्या बाजऱ्या आहे, त्या हा बाकी कुणा तुरे बिरे आहे, त्या हा हा सगळं पाण्याखाली आहे? सगळं पाण्यात आहे आता। बर पंचनामा करायला कोण आलं का नाही अजून? इकडे पंचनामा अजून कोण नाही। हा हा कुठलं गाव आहे?
नराळे. अच्छा, पंचनाम्याला अजून कोण आलं नाही. नाही, पण सरकार प्रशासन काय म्हणते ह्या आपल्या भागात लय पाऊस झाला नाही असं म्हणणं आहे त्यांचं. तर येऊन कोणी इथं चौकशी अजूनपर्यंत बघायलाच कोण आलं नाही तर हम्म. बघायला आल्याशिवाय तिथून बसून सांगणार की हम्म. ज्यावेळी इकडे पाऊस कसलाच नसतो या त्यावेळी कुठे तर झालेला पाऊस झाला म्हणून सांगतात पाऊस आहे तेव्हा बी दुष्काळ नाही म्हणतात. हम्म. आणि आता हा पाऊस आहे जिकडे पडलाय तिकडे आणि इकडे बी आहेच की पाऊस आता हम्म. पाऊस चौकडच आहे आता. चौघडच पाऊस आहे. हा बर बर. आता काय अपेक्षा काय आहे सरकारकडनं? अपेक्षा काय येऊन चौकशी करावं पंचनामे करावं तर हम्म. बघून काय असेल ते बर बर. नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. ओके. काय नाव तुमचं? माझं नाव रणजित हरिभाऊ वाघमोडे. बर, काय परिस्थिती आहे गावाची आणि सध्या ही जी पाऊस पडत आहे याबद्दल? भरपूर पाऊस पडलाय, भरपूर नुकसान झाले. सगळं माझं 7 पिशव्या पाण्यात आहेत बघा. आता सगळ्या असं गावाची परिस्थिती आहे अख्ख्या. बर, किती एकर मका आहे? की आता माझी जवळजवळ 5-7 एकर मका आहे. 5-7 एकर मका आहे. पण सगळी हीच परिस्थिती आहे का? पाणी भरपूर? सगळी हीच परिस्थिती आहे. सगळ्या मक्यात गुडघे आहेत की पाणी जाता येत नाही, खंच मोडून खाली टाकलेली हा. आणि शेतात काही जाता येत नाही. बर, पंचनाम्याला वगैरे अजून कोण आलं का नाही? कोण सुद्धा आलेलं नाही. काय कारण? कारण आता काय विचारलं तर काय येतच नाहीत, कोण गप्पच आहेत तिकडे सगळे अधिकारी. बर. दखल कोणी घेतलीच नाही. हा हा हा. नाही, पण तुमचं गाव, तुमच्या गावाला पाऊस पडला नाही असं शासनाचं म्हणणं आहे. आता बघा म्हणा शासनाला आमच्या गावात शेतात तिथं गुडघे आहेत, पाणी आहे, सगळं तळं साठल्यावर सगळं शेत फुल्ल पाण्यात आहे. सगळं 5-6 मोटर बांधात शेतातनं पाणी चालू आहे. बर. आणि शासनाचं दुसरं म्हणणं असं आहे की ई पीक पाणी केलं पाहिजे, स्वतः शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईलवरून केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता कसं आहे माहिती आहे का, ही पीक पाणीला सर्व्हर तर डाऊनच आहे हम्म. आणि आम्हाला त्यातलं काही कळत नाही. हम्म. आम्ही जे बाबा शिपाई आहे त्यांच्या पाठीमागे लागतोय, ती म्हणते बाबा होतच नाही, सर्व्हर डाऊन आहे. मॅडमला बोललं तर मॅडम म्हणतात तुमच्याच मोबाईलवरून करा. हम्म. आणि हे काय होत नाही, ही पीक पाणी काय झालेलं नाही, हम्म. 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 कोणाचंच झालेलं नाही. मला वाटतं गावात कुठेतरी 1-2 शेतकऱ्याच झालेला आहे. हम्म. मग त्याला पर्याय काय, दुसरा पर्याय काय निघाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? त्याला काय शासनाने त्याच्यावर काहीतरी तडजोड केली पाहिजे किंवा ते तलाट्यांना अधिकार दिले पाहिजे, तुम्ही पीक पाणी करून घ्या. हा आणि सर्रास शेतकरी काय सगळे शिकलेले नाहीत. हा हा हा. शेतकरी न शिकल्यामुळं ई पीक पाणी करायला अडचण येणार 100%. हा, आणि ॲप सुद्धा चालत नाही त्याला. बर. आम्ही त्या शिपाया पाठीमागे लागलो, बघितलं 2 वेळा, हा ती पुढे घेतच नाही, सर्व्हरच घेत नाही पुढे. हा. आता ह्या पावसामुळं लाईट वगैरे असते का वेळेत? लाईट पण नसते, लाईटचा लय प्रॉब्लेम आहे. होय. सारखी लाईट जाते. हम्म. अजून काय शासनाकडे काय मागणी काय आहे तुमची? काय दुसरं जनावर आहेत आपली, जवळजवळ 15-20 जनावर आहेत. हम्म. आता जनावरांचं चाऱ्याचं काय करायचं सांगा मला. हे सगळं पीक तर कुजून चाललंय. हम्म. आता जवळजवळ 10-12 गुरं आहेत, 2 देशी जनावर आहेत, 2 मसरा आहेत, हम्म. शेरड मेंढरा आहेत. हम्म. आता ह्यांना चाऱ्याचं लय अवघड आहे हो. हम्म. हम्म. आणि सगळं ज्वारी बाजरी, आता मका तर कुजली हम्म. आणि आता ही उत्पन्न तर नाही यात ना. हम्म. सगळं खर्च केलेला सगळा माती मोल आहे. हम्म. नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, दुसरं काय. नाव आपलं? भाऊसाहेब वाघमोडे. काय नाव? भाऊसाहेब वाघमोडे. भाऊसाहेब वाघमोडे. कुठलं गाव आहे? नारळ. पावसामुळे काय नुकसान झालं तुमचं? त्यामुळे काय सगळं पाणी जाय शेतीत काय करायचं. ही मका तुमचीच आहे का? काय मिळत नाही पाण्यात, काय मिळणार आहे. होय. मग कोण आलतं नाही पंचनामा वगैरे करायला? मग तुम्ही सांगितलं ना का आमची मका पाण्यात आहे, पंचनामा करा का? हो सांगितलं, होय. अजून कोण आलं नाही? अजून कोण आलं नाही. बरं बाबा. आता काय मागणी काय आहे तुमची नेमकी? मागणी काय आता त्याची भरपाई नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. बरं ठीक. काकू नाव काय तुमचं? बरं, काय परिस्थिती, पाऊस आहे ना तुमच्याकडे? पाऊस आहे. आता लोक तर म्हणते नारळा पाऊसच नाही म्हणून. हा, हे आता पीक लागले की पाण्यात हे व्हायला जळायला. बर, ही मका तुमचीच आहे का? उगवून आली सगळी. बर, असं काय टाकले मग खाली? उगवून पाणी तिथं राहण्यात काय अडचण आहे? सगळं चिकूल आहे, बर. सगळं उगवून आले. किती एकर मका आहे तुमची? 5-6 पिशवी आहे की. 6 पिशव्या आहे. किती खर्च झाला असेल? खर्च एक 6 पिशव्या म्हणल्यावर 25,000 पर्यंत तुमचा खर्च झालाय. म्हणजे पेरणी बिरणी साहित्य तेवढं झालंय. आता तेवढं निघेल का? नाही निघत, कुजलं सगळं कुजलं काय? सगळं कुजलं. बरं बरं. किती दिवसापासून पाऊस चालू आहे? आता जवळजवळ 15 दिवस आला. 15 दिवस झालं. मग ह्याचं काय कोणी पंचनामा वगैरे करायला आले का नाही? नाही आली, बघायला तर आले का नाही? काय नाही कोण आले, विचारायला बी कोणी आलं नाही? कोण विचारायला आलं नाही. अवघड परिस्थिती आहे. किती एकर शेत आहे तुमचं? एक 9
एकराच्या वर आहे 9 एकराच्या वर आहे. मग सगळ्या शेतात हीच परिस्थिती आहे. सगळ्या शेतात मकाच आहे का दुसरं बाजरी वगैरे काय आहे? बाजरी पण आहे. बाजरी बॅग येतात वर पाणी लागली जाते ती. मग काढली का नाही बाजरी अजून? बाजरी काय पाण्यात पाण्यात नाही अशी. पाण्यात वाहून जाते आता. काय वाहून थोडं निघेल तेवढं हे केलं. बाजरी निघत नाही. बर जनावर आहे ते का जनावर आहे ती. काय परिस्थिती जनावरांची जनावर आता? त्यांना चारा वगैरे काय कुठनं? काय चारा आता काय ही कुचकाही घालायचा बर कुजल्यालाच घालायचा. आता काय घालायचं? दुसरं हाय कुठं आता घालायला. हम्म कुसकून यायचं घालायचं घालायचं. मग काय आता गुरांना मग अडचण येणार की. गोराला अडचण आहे. हम्म. पाण्यातलं कापायचं नेऊन घालायचं. हम्म. खाते ते का पण आता खाते काय ती? खाल्लं पोटाला खाय नाही तर खात काय नाही, खात खाल्लं नाही. खाते ती नाही पोटाच्या आगीसाठी पर्याय नाही त्याला. मरा लागले ती आता अशी टकळून गेलेली. बर ही पीक पाणी हा म्हणजे काय ते मोबाईल वरनं ते आपलं पीक आहे का नाही सांगायचं आहे. मग ते त्याच्यानंतरच नुकसान भरपाई मिळणार आहे. तुम्हाला काय कळतंय का त्यातलं मोबाईल मधलं? नाही मोबाईल मध्ये नाही कळत. मग आता तुमची 6 पिशव्या मग काय मग ती वाया जाणार की? ते कोण करायचं त्याला? आता काय 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 करायचं? अवघडच आहे की मग. अवघड आहे. आम्हाला त्या मोबाईल मधलं काय कळलं. मोबाईल मधलं काय कळत नाही. मग तलाठी वगैरे कोण करायला येणार का नाही? नाही 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 होय कोण नाही. म्हणजे ही पीक पाणीची नोंद असेल तर सरकार पैसे देते असं म्हणणं आहे त्यांचं. पण आता तुम्हाला तर म्हणजे मोबाईल मधलं काय कळत नाही, इंग्लिश मराठी ह्याच काय विषयच नाही. नाही नाही काय कळत नाही. उघडा डोळे पहा नीट, ही आहे खरी परिस्थिती पावसाची. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.